नमस्कार मित्रांनो, मी जुबेर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस करायची मास्टर्ससाठी। आणि जस्ट यूके साठी नाही, तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जर मास्टरचं प्लॅन करत असाल तर ह्या स्टेप तुम्ही फॉलो करा। ह्या स्टेपचा नक्की तुम्हाला फायदा होईल। चला मग सुरू करूया। तर स्टेप नंबर 1 आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ही, ती म्हणजे की तुम्ही ज्यावेळी मास्टरसाठी प्लॅन करताय सगळ्यात आधी तुम्ही तुमचा कोर्स फायनलाइज करा। म्हणजेच काय, तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही मॅनेजमेंटचे असाल, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही बिझनेस बॅकग्राऊंडचे असाल, तर सगळ्यात आधी तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि तुम्हाला कशात मास्टर्स करायचं आहे हे फायनलाइज करा। फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात आणि ऍज अ प्रोग्रामर तुम्ही वर्क करताय। मग तुम्हाला जर मास्टर करायचं असेल तर तुम्ही आधी रिसर्च करायला हवी की माझ्या एक्सपिरियन्स रिलेटेड कुठला प्रोग्राम मला सुटेबल असेल। तो तुम्ही जाऊन गुगलवर रिसर्च करा, चॅट जीपीटी वापरा, त्यांना विचारा की माझा असं असं बॅकग्राऊंड आहे, मला कुठला प्रोग्राम सुटेबल असेल। मग त्याच्यामध्ये तो सगळे प्रोग्राम चेक करा, त्याचे कंटेंट, त्याचे मॉड्यूल चेक करा आणि तुमचा जो इंटरेस्ट आहे, तुम्हाला जे कंटेंट आवडला, मॉड्यूल्स आवडला, तो प्रोग्राम तुम्ही फायनलाइज करा। एकदा का तुमचा प्रोग्राम फायनलाइज झाला की नेक्स्ट स्टेप तुमची येते युनिव्हर्सिटी सिलेक्शन। आता युनिव्हर्सिटी सिलेक्शनचं कसं असतंय, भरपूर जण काय करतात, युनिव्हर्सिटीच्या रँकिंगवर जोर देतात। तर मी असं म्हणेन, युनिव्हर्सिटीच्या रँकिंगवर जोर न देता तुम्ही तुमचा जो प्रोग्राम आहे ना त्याच्यावर फोकस करा। म्हणजेच काय, तुमचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा आणि त्याचा कोर्स कंटेंट, त्याचे कोर्स मॉड्यूल चेक करा आणि त्या कोर्स मॉड्यूलमध्ये काय काय ऑफर करते युनिव्हर्सिटी ते चेक करा। म्हणजेच काय, तर तुम्हाला जे पाहिजे तो मॉड्यूल, तो कंटेंट त्या प्रोग्राम मध्ये आहे का ते चेक करा आणि त्यानंतर ती युनिव्हर्सिटी फायनलाइज करा। युनिव्हर्सिटी फायनलाइज करताना आणखीन एक गोष्ट तुम्ही कन्सिडर करा, ती म्हणजे युनिव्हर्सिटीची फीज। आता कसं, तुम्ही जास्त हाय रँकिंगच्या युनिव्हर्सिटी बघितलं तर त्यांची फी जी असते अफाट असते। जर तुमच्याकडे पैसे असतील, जास्त पैसे असतील, तर मी तुम्हाला हेच सजेशन देईन, जावा तुम्ही बिंदास मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीना जावा आणि बिंदास त्यांना ऍडमिशन घ्या। पण माझं असं एक सजेशन असेल की नुसती हाय रँकिंग युनिव्हर्सिटी आहे म्हणून त्याला अफाट पैसा देण्यापेक्षा तुमचा प्रोग्राम तुम्ही बघितला आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक मॉडरेट युनिव्हर्सिटी भेटली, त्याची कोर्स फी पण एकदम मिनिमम आहे आणि तुम्हाला कोर्स मॉड्यूल पण आवडलाय, तर अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी सिलेक्शन करा, रादर दॅन फक्त हाय रँकिंग आणि जास्त फीज असलेल्या युनिव्हर्सिटीला जाण्यापेक्षा। आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रँकिंग जास्त मॅटर करत नाही, कारण तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये पास आउट व्हा, तुम्हाला जो जॉब मिळवायचा आहे तो तुमच्या स्किलवर आहे। त्यामुळं युनिव्हर्सिटी सिलेक्शन करताना तुमचा कोर्स मॉड्यूल बघा, युनिव्हर्सिटी काय ऑफर करते ते बघा आणि फीज पण कन्सिडर करून त्यानुसार युनिव्हर्सिटी फायनलाइज करा। ह्या दोन गोष्टी झाल्या की नेक्स्ट स्टेप येते की तुमचं सगळे डॉक्युमेंट तुमचे जमा करायचे। म्हणजे कसं, तुमचं वर्क एक्सपिरियन्स, तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट, या सगळ्या गोष्टी जमा करा आणि युनिव्हर्सिटीला एक ऍप्लिकेशन पाठवून द्या। आता युनिव्हर्सिटीला ऍप्लिकेशन करताना भरपूर जणांना असं कन्फ्युजन होतं। माझं सजेशन असेल की भरपूर असे फ्री कन्सल्टंट आहेत, ते तुम्हाला हेल्प करतात, तुम्हाला गाईड करतात कसं ऍप्लिकेशन करायचं, कशा पद्धतीने ऍप्लिकेशन पाठवायचं। ते स्वतः तुमचं ऍप्लिकेशन युनिव्हर्सिटीला पाठवतात। मग कुणालाही पैसे न देता फ्री कन्सल्टंट लावा आणि त्याच्या थ्रू तुमच्या युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन करा। एकदा का तुमचं ऍप्लिकेशन गेलं की तुम्ही वाट बघायला लागते की युनिव्हर्सिटीकडून कंडिशनल लेटर येईल। युनिव्हर्सिटीकडून डायरेक्ट अनकंडिशनल लेटर येत नाही, आधी तुम्हाला कंडिशनल लेटर येतं। कंडिशनल लेटर मध्ये काय असतं की एकतर तुम्हाला ते काहीतरी कंडिशन देतात, म्हणजे कसं, लँग्वेज रिक्वायरमेंट, आणि जर तुम्ही फायनल इयरला असाल तर पासआउटला एवढी एवढी पर्सेंटेज हवी किंवा आणि काहीतरी फीज एवढी भरावी लागेल ऍडमिशन पुढे प्रोसेस करण्यासाठी। हे ज्या कंडिशन असतात ह्या कंडिशन तुम्हाला मॅच करावं लागतं। मग हे कंडिशनल लेटर यायच्या आधी जो मध्ये तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळेत तुम्ही प्रिपरेशन करायचं, कशाचं, तुमच्या फायनान्सचं आणि तुमच्या इंग्लिश लँग्वेज रिक्वायरमेंटचं। म्हणजे आयएल्स तुम्हाला वगैरे द्यायला लागेल का हे पण चेक करायचं। मग फायनान्सचं कसं असतंय, तुम्हाला लोन वगैरे घ्यायचं असेल तर एज्युकेशन लोनसाठी प्रोसेस करायला लागतं, ऍप्लिकेशन द्यायला लागतं, त्याच्यात वेळ भरपूर जातो। मग ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन पाठवताय त्या मधल्या वेळेत तुम्ही या सगळ्या प्रोसेस करून घ्यायच्या। आयएल्सची तयारी करायची असेल ती पण याच्या वेळेत करून घ्यायची। एकदा का तुमच्याकडे कंडिशनल लेटर आलं की त्या कंडिशन बघायच्या आणि त्यानुसार सगळ्या कंडिशन पूर्ण करायचा प्रयत्न करायचा लवकरात लवकर। सगळ्या कंडिशन पूर्ण झाल्या की युनिव्हर्सिटीला अपडेट करायचं। अपडेट केल्यानंतर युनिव्हर्सिटी काय करतो, तुमचं कॅश जनरेट करतं। आता लक्षात ठेवा, कॅश हे खूप इम्पॉर्टंट असते, कॅश लेटर। हे जे युनिव्हर्सिटी कॅश लेटर तुम्हाला देते ते तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करते, तुमचं बँक स्टेटमेंट चेक करतं, तुमचा फायनान्स व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतं, तुमचे बाकीचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतं। हे सगळं व्यवस्थित असेल तर युनिव्हर्सिटी तुम्हाला कॅश जनरेट करते, कॅश तुम्हाला देऊन टाकते। एकदा का तुमचं कॅश लेटर आलं की मग सुरू होती तुमची व्हिसा प्रोसेस। आता व्हिसाला कसं असते, जे डॉक्युमेंट्स तुम्ही कॅश लेटरसाठी युनिव्हिर्सिटीला दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट वापरायचे। म्हणजे युनिव्हर्सिटी तुम्हाला तसं इन्स्ट्रक्शन पण देतं, जे डॉक्युमेंट्स तुम्ही कॅशला दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्ही व्हिसा प्रोसेसला अटॅच करा। एकदा का तुम्ही व्हिसा प्रोसेस केली, व्हिसाला अप्लाय केलं की मग थांबायचं आणि सगळं वरच्यावर सोडायचं। मग व्हिसा येईल तेव्हा जायचं, नाही आला नाही येणार असं होणार नाही, व्हिसा येणारच। तुमचा सगळी प्रोसेस तुम्ही व्यवस्थित केली तर व्हिसा येणारच भावानं। ह्या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा। नंबर 1 स्टेप आहे तुमचा कोर्स फायनलाइज करा। एकदा का तुमचा कोर्स फायनलाइज झाला, नंबर 2 स्टेप आहे तुमची युनिव्हर्सिटी फायनलाइज करा। युनिव्हर्सिटी फायनलाइज करताना
तुमचा कोर्स बघा, युनिव्हर्सिटीची फीस बघा आणि त्यानुसार युनिव्हर्सिटी फायनलाइज करा. थर्ड स्टेप आहे युनिव्हर्सिटीला ऍप्लिकेशन पाठवायचं. ज्या मॉड्यूलला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्ससाठी ऍप्लिकेशन करायचं. हे ऍप्लिकेशन ज्यावेळी तुम्ही पाठवतायत, मीनवाईल मधल्या वेळेत तुम्ही तुमचं फायनान्स, एज्युकेशन लोन, आयएलची तयारी वगैरे करायची. त्याच्या पुढची स्टेप असते की तुम्हाला एकदा कंडिशनल लेटर आलं की त्या कंडिशन मॅच करायला बघायचं की इंग्लिश लँग्वेज रिक्वायरमेंट आहे का, ती मॅच करायची. फायनान्सची काही रिक्वायरमेंट आहे का, ती मॅच करायची. आणि त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला द्यायचे. त्याच्यानंतर तुमचं कॅस्ट लेटर येतं. कॅस्ट लेटर आल्यानंतर तुमची फायनल स्टेप असते ती म्हणजे व्हिसाला अप्लाय करायचं. तर या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा जर तुम्ही अब्रॉडसाठी मास्टरचं प्लॅन करत असाल तर अशाच पद्धतीनं मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगणारच आहात. त्यामुळे मला फॉलो करा भावानं, मला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर डीएम करून सांगा भावानं, मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.